तुम्हाला कुठला जोडायला कृष्णा प्रश्न जोडायला. ओके, आता त्या दिवशी बघा, त्या दिवशी पण प्रश्न होते आपल्या इथे जोडायला 2 प्रश्न होतो जिओग्राफी. ओके, आणि एक जर आन्सर आला तर ते आन्सर काय होतो तुमचं सुटत होतं. ओके, मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न काय केला जातो, आपल्याला जोडायला हा प्रश्न विचारला जातो. मग जोडायला हा प्रश्नामध्ये काय असतात, एकाच प्रश्नामध्ये किती प्रश्न असतात, 4 प्रश्न. एका प्रश्नामध्ये किती प्रश्न असतात, 4 प्रश्न. कुठला जोडायला हवा, पण ऍटलीस्ट तुम्हाला 2 जोडा तरी त्या ठिकाणी आला पाहिजे. किती जोडा, 2, तर तुमचा आन्सर निघू शकतो. कधीच कधीच काय होतं की 1 असेल तर निघतं आन्सर, पण प्रत्येकच प्रश्नात तसा निघतं. कमीत कमी किती आन्सर मिळते पाहिजे आपल्याला, 2 तरी आन्सर्स त्या ठिकाणी मिळती पाहिजे. कशावर, जोड्या लावर. ओके, त्याच्यानंतर तिसरा 4था प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला कुठला, क्रम लावा. याच्यावर प्रश्न विचारला 2 जिल्हा दाखवू तुम्हाला. क्रम लावा प्रश्न विचारलेला, याच्यावर माहिती आहे कसा विचारलेला माहिती. ओके, तर त्यांनी काय केलं, भारतातील शिखर दिले होते. कुठले शिखर दिले, भारतातील. आज शिखरांचा काय करा, क्रम लावा. उंचीनुसार क्रम लावा असा प्रश्न त्या ठिकाणी काय केलं आपल्याला विचारलं. म्हणजे यावेळेस त्यांनी मॅप्स नाही विचारले, कुठले विचारले, मकालू, नंद्यादेवी दिलं तुम्हाला अधिकारी, बरोबर आहे. आणि यानुसार प्रश्न काय केला आपल्याला विचारलेला. ओके, मी म्हणजे लक्षात घ्या, ज्या पद्धतीने पेपर पॅटर्न सांगितला प्रश्न त्याचनुसार आहे, वेगळं काही नाहीये. मी आपण सांगितलं कुठल्या टॉपिकचा अभ्यास करायचा असेल तर कोणाला धरून करा, प्रश्न. कारण टार्गेट कोणाला करतो आपण, तुम्ही किती जिम्मेदारी करा, पण 1 तासामध्ये तिथे किती काय करतात त्याला वाली अशी नाही. नॉलेज किती असू द्या हार्ड आहे, पण तुम्ही 1 तासामध्ये तिथे काय करतात त्याला नव्हतोय. तिथे किती सॉल्व्ह करतात, करेक्ट किती येतं, कारण नीट दिसायला लागतं. जेवढे करेक्ट असेल त्याच्यावेळेस तुमच्या काय लागतं नीट. आणि अप्लाय फॉर निगेटिव्ह आहे, आणि त्या तर कोणच कमी असतो कुठे, दुर्दैवी ग्रीमसीला तारीला. म्हणजे प्रत्येक हातात येतो कसा, तो पेन आणि पेपर बघतो किती अर्धीच आपल्याला कळत नाही. 36 सेकंड का प्रश्न आला, 36 याच्यामध्ये जर बघितलं पेपर इझी असतं तर कमीत कमी 80-95 आपल्याला काय करायचं, अटेम्प्ट करायचं. आणि 95 अटेम्प्ट करेपर्यंत 100 नीट झाले पाहिजे ना, कारण 65-70 पर्यंत पण नाही पोहोचत. त्याचा रिडिंग स्पीड किंवा त्यांनी सारा प्रॅक्टिस केली नसून पाहिजे तिथपर्यंत पोहोचतच नाही. आणि नंतर दोऱ्याला बघतो आणि शेवट झाल्यापर्यंत नाही इझी येतं काय आमचं बरोबर की नाही, कारण आपण 100 पर्यंत अधिकारी काय करत नाही, पोहोचतच नाही. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस महत्वाची आहे, आपला रिडिंग स्पीड खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याला तो प्रश्न टॅकल करता आला पाहिजे की बाबा प्रश्न कसा दिलाय, त्याचा आन्सर काय हुआ आहे की ते लगेच 50-50 असेल तर करेक्ट हे आन्सर असू शकतं का, ते असू शकतं का, ही तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं असतं, मॅनेज करायचं असतं. ओके, जर 5चा प्रश्न अधिकारी बघितलं तर आपण कशावर, मल्टीपर्पज सेंटेन्स. म्हणजे कुठलाही टॉपिक असेल, जसं की आत्ताचा टॉपिक होता आपल्याला ठिकाणी स्थान आणि विस्तार दिलं त्यांनी. ओके, स्थान आणि विस्तार तुला दिलं होतं महाराष्ट्राचं, आणि याच्यावर तुम्हाला सेंटेन्स दिले होते. माझे पूर्व पश्चिम लांबी उत्तर लांबी एवढी आहे, स्थान विस्तार इथून इथपर्यंत आहे असं मेन्शन केलं होतं. कुठल्यावर, महाराष्ट्राच्या स्थान आणि विस्तार. मल्टीपर्पज सेंटेन्स अधिकारी काय केलं जातं, आपल्याला दिले जातात. त्या मल्टीपर्पज सेंटेन्स पैकी चुकीचे का आणि बरोबर का हे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असतं, बघायचं असतं. कळालं. ओके, आणि लास्ट इथं प्रश्न 6 क्रमांकाचा तो म्हणजे कशावर येतो, तो येतो तुमचा कुठला, नकाशे. ओके, जसं की या ठिकाणी आपण सांगितलं होतं की राज्यसेवेला प्रश्न आपल्याला विचारला होता की महाराष्ट्र पठार हे भारताच्या प्राकृतिक नकाशात कुठल्या रंगाने दाखवलेलं आहे. आता तुम्ही वेगळी वाचायची गरज होती, काय बघून ठेवायचं तो तुम्हाला, नकाशा विचारलेला प्रश्न आहे याने. ओके, त्याच्यानंतर एखाद्या वेळेस आपल्याला असा भारताचा नकाशा दिला जातो, वाऱ्याची डायरेक्शन दिली जातं, एक ते नैऋत्येकडे ईशान्येकडे, ईशान्येकडून नैऋत्येकडे. आणि पूर्वीपैकी दिलेले वारे कुठले आहे हा प्रश्न विचारला जातो. जगाचा नकाशा मला एखादा खंड दिला जातो, त्या खंडाला आपल्याला काय दिलं जातं, वारं दिलं जातं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा मॅप दिला होता, एका महाराष्ट्राच्या भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आकार दिला होता, कुठला जिल्ह्यांचा आकार, बरोबर. याच्या प्रश्न आपल्याला काय केलं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरीच बघितलं आपलं प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाचा नकाशा दिला होता, विचारला पूर्वीपैकी दिलेला प्रशासकीय विभाग कुठला आहे, विचारलेला प्रश्न लक्षात घ्या. मग अशा पद्धती प्रश्न काय केले जातात आपल्याला, कशा विचारले येतात, नकाशे. मग तालुक्याचा असू दे, तो जिल्ह्याचा असू दे, प्रशासकीय विभागाचा असू दो, बरोबर आहे. यावर आपल्याला काय केलं जातं, प्रश्न विचारला जातो. समजलं. तर हे 6 प्रश्न तुम्हाला महत्वाचे सांगायचे तात्पर्य काय की जी माझी स्टुडंट्स आहेत त्यांना या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की बाबांनो या पद्धतीचे प्रश्न येतात तर या प्रश्नावरच तुम्हाला काय करायचं, भर द्यायचं. या व्यतिरिक्त प्रश्न नाही, तुम्ही गणजींचा पेपर बघा आणि इंटरनेटला सांगा. मी कधी सांगितलं तर आपण आता 1 महिना झाला असेल कदाचित, 15-20 दिवस तर झालेच असतील की बाबा या पद्धतीने काय केलं जातं पेपर. आणि सेम त्याच धर्तीवर तो पेपर पॅटर्न आपल्याला काय दिसतो
आलेला आहे, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. कुठलाही टॉपिक घ्या तर तुम्हाला किती प्रकारे ट्राय करायचं, तर 6 प्रकारे ट्राय करायचं. आणि 6 प्रकारे जर तुम्ही त्या ठिकाणी ट्राय केला, अभ्यास केला, तर कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला कसाही विचारायचा तो प्रश्नाचा आन्सर तुम्ही काय करू शकता, सर्च करू शकता. दिलेले ऑप्शन आपल्या पुढेच असतात, बरोबर आहे. त्यातला आन्सर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं. कन्सेप्ट क्लिअर असेल तर 4 पैकी लगेच आन्सर आपण काय करतो, गेस करतो. जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर आपला आन्सर गेस करायला वेळ जातो, आणि वेळ गेला की मी दुसऱ्या प्रश्नाकडे जायला सुद्धा काय जातो, वेळ जातो. असं करत करत शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण पोहोचत नाही, ठीक आहे. पण राज्य सेवेला त्या ठिकाणी असं नाही. राज्य सेवेला 2 तास आहे तुमच्याकडे प्रिलिम्सला, किती, 2 तास. आणि पॅथ मॅथ रिझनिंग नाही. त्याच्यामुळे प्रत्येक पेगर कुठल्या प्रश्नाला तुमपणी सांगतो बरोबर इथं 3 तासामध्ये कुठं कुठला प्रश्न आहे, कुठं कुठला प्रश्न दिलेला, लगेच इथून येतो आपण तिथे जातो, तिथे जातो. कारण वेळ खूप आहे काय करायला, विचार करायला. काही जिथं 100 मार्काला तुम्हाला मॅथ रिझनिंग असून त्या ठिकाणी तुम्हाला 1 तास आहे, इथे मॅथ रिझनिंग नसून 2 तास दिले तर एव्हरेस्टली तेवढा वेळ तुमचा काय या ठिकाणी कलिजू होतो. समजले. ते यावेळी तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, लक्षात घ्यायचे की अशा पद्धतीने आपला अभ्यास करायचे, काय करायचंय, काय लक्षात घ्यायचं, कुठल्या वाचायचं सुरुवातीला सगळं तुम्ही काय करायचं ठिकाणी लक्षात घ्या. आणि स्टेट बोर्ड्स वाचलेत का, कोणी सुरू केले, ऍटलीस्ट 9वी 10वीच आहे असलं गिरी भागवलं होतं ते कळलं तुम्हाला. 9वी 10वीचं भारताचं कळलं तुम्हाला, भारताचं एकदम भारी दिलंय की नाही. एक लेसन त्या ठिकाणी मेन्शन केलं, सगळं दिलं. कारण तेवढं वाचा आणि बाकीचे 5th to 12th पर्यंतची स्टेट बोर्ड्स काय करायला त्या ठिकाणी तुम्ही वाचायला घ्या. ओके, कोणाला काय एलसी असेल तर मला इथे विचारा, म्हणजे आपण पुढे जाऊया तसं. हा, एनसीआरटी की एनसीआरटीचे सपोज तुम्हाला नोट्स पण मिळतं मार्केटमध्ये, डायरेक्ट बुक मिळते, ती रेफरन्स बुक तरी असते तरी चालेल, नाही तर डायरेक्ट पर्टिक्युलर स्टँडर्ड वाईज वाचले तरी चालेल. डायरेक्ट एनसीआरटीची बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ती वाचा. पण आधी सुरुवातीला काय करा, तुम्ही स्टेट बोर्डच्या ठिकाणी काय करा, रीड करून घ्या. ओके, कळलं कुणाला काही विचारायचं जे की न्यू कमर्स आहे, आज पहिल्या लेक्चर अटेंड करत आहे त्यांना आधी सिलेबस बद्दल किंवा अजूनही काही विचारायचं असं ते विचारा, कारण डायरेक्टली सब्जेक्टला आपल्याला स्टार्ट करायचं. आणि 2 लेक्चर आपण ओरिएंटेशन मध्ये घेतलेले आहे. 2 लेक्चर झाले की नाही आपण ओरिएंटेशन. जिल्हा कुठे आहे, त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे, बरोबर. त्याच्यानंतर राज्य कुठलं आहे, तर राज्यामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे, इथे तालुक्यांची संख्या, तिथे काय जिल्ह्यांची संख्या. ओके, तर हे सगळं तुम्हाला काय करायचं होतं, ब्लँक नकाशे. काय सांगितलं होतं आपण, ब्लँक नकाशे घ्यायला सांगितलेले होते. आठवते का तुम्हाला, आठवते की नाही, ठीक आहे. तर त्यानुसार तुम्हाला पॉइंट काय करायचे त्या ठिकाणी कव्हर करायचे आहे. ओके, आज आवर्जून गरीजन जिल्ह्यांची नावे महाराष्ट्राच्या नकाशात आणि भारतामध्ये राज्यांची नावे हे कुठे लिहायचंय का, ते दिवशी कळणार नाही तुम्हाला कुठलं राज्य कुठे भारतात आणि कुठला जिल्हा कुठे महाराष्ट्रात. हे कधी कळेल, स्वतःहून तुम्ही नकाशात दाखवाल तेव्हाच ते त्या ठिकाणी कळेल, असं कळणार नाही, बरोबर आहे. ज्या पद्धतीने नकाशे घ्यायचे तुम्हाला कळलं, त्यानुसार नकाशे घ्यायचं. हा कुठला आहे भारताचा, हा कुठला आहे तुमचा महाराष्ट्राचा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी जिल्ह्यांची नावे नाही आहे, तुम्हाला 36 जिल्हे कुठे कुठल्या जिल्ह्यावर लक्ष येतील. आणि ते सुद्धा 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, हे सुद्धा तुम्हाला काही इथे लक्षात येईल. आणि इथेच तुम्हाला सांगितलं होतं पहिले अशीच या सांगितलं होतं, दुसऱ्या नकाशात काय सांगितलं तुम्हाला, जिल्ह्यांची संख्या आणि क्षेत्रफळ. काय हे फक्त तुम्हाला समजावं, फक्त तुम्हाला समजावं की कुठला जिल्हा आणि कुठलं राज्य कुठे, आणि याची फाईल करा, नंबरिंग करायला नाव द्या. आता तिथे काय दिलं आपण, भारतातील राज्य असायला काय करायचं, तुम्हाला नाव द्यायचं, नंबरिंग करायला. नकाशा नंबर 1 कुठला, भारताचा. काय एका दुसरा मिसिंग झाला तर आपल्याला कळतं की कुठला नकाशा माझा काय मिसिंग आहे. आणि प्रॉपर फाईल मध्ये याला काय करा, तुम्ही ऍड करा. म्हणजे जेवढे जेवढे नकाशे असेल तेवढे तेवढे नकाशे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच त्या ठिकाणी तुम्हाला करायचं, का जेवढे तुम्ही एवढं आल्यावर रेगॉटल ना तेवढं तुम्हाला नकाशा जिओग्राफी तुम्हाला समजेल. आणि मग ज्या मुलाने स्वतः दाखवलं असं नकाशा बघण्यात आणि स्वतः नाव लिहिण्यात खूप फरक आहे, समजला. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते काय करायचं, दाखवायचं आहे. ज्यांनी दाखवलं नसेल त्यांनी म्हणून सांगितलं होतं की कमीत कमी 15 ते 20 नकाशा तुमच्या जवळ काय करू द्या, तुम्ही असू द्या. किती नकाशे, 15 ते 20. कुठले, महाराष्ट्राचे आणि भारताचे. या पद्धतीने कुठल्याही झेरॉक्स वाल्याकडे तुम्हाला मिळेल, ठीक आहे. तर त्यानुसार तुम्ही सोबत ठेवा, जेव्हा जेव्हा मी शिकवणार ते तुम्हाला सांगणार की बाबा अशा पद्धतीने काय काय तुम्ही नकाशामध्ये माहिती लिहा, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं, लिहून आणायचंय. ओके, इथपर्यंत काही कुणाला अडचण आलं, काही विचारायचं आहे, बरं काय अडचण आहे कुणाला, जाऊया पुढे. ओके, सुरुवातीला ठिकाणी आपण महाराष्ट्राबद्दल माहिती बघू. कशाबद्दल, महाराष्ट्राबद्दल. ओके, तर काय माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्राबद्दल, काय असलंय तुम्ही आतापर्यंत, काही लर्न केलंय का आतापर्यंत तुम्ही, काय आयडिया आहे तुम्हाला.
अभिमान आहे ना आपला महाराष्ट्रीयन असण्याचा, आहे की नाही? आहे ना. ओके, मग हे जन्मापासून आपण हे महाराष्ट्रामध्ये काय करतो, राहते ना. अरे हो ना. मग काय माहिती आहे महाराष्ट्राबद्दल तुम्हाला? आपल्या महाराष्ट्राबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? महाराष्ट्राची स्थापना. ओके, अजून महाराष्ट्राची राजधानी, उपराजधानी. ओके, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, उपराजधानी, सांस्कृतिक राजधानी पुणे, ऐतिहासिक राजधानी, ऐतिहासिक राजधानी महाराष्ट्राची कोल्हापूर. काय आहे? कोल्हापूर. पर्यटन राजधानी, पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग. ओके, पर्यटन राजधानी कुठली आहे? संभाजीनगर. कुठला आहे? संभाजीनगर पर्यटन राजधानी. आणि आता आपल्या महाराष्ट्रात काय बोलतात त्याला, काय दानपत्ता, हे शस्त्र, राज्य शस्त्र म्हणून त्या ठिकाणी काय केलं आपल्या इथं डिक्लेअर. आता नुकतंच मला वाटतं 4-5 महिने झाले ते काय केलं आपल्या इथं डिक्लेअर केलेलं आहे. दानपत्ता आपल्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालच त्यांचा काय झाला राज्याभिषेक सोहळा, 351वा राज्याभिषेक सोहळा काल पार पडलेला. तर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी दानपट्टा हे शस्त्र फार महत्वाचं होतं त्यांच्या कालखंडामध्ये, म्हणून त्या आपल्या इथं काय केलं राज्य शस्त्र म्हणून त्या ठिकाणी काय केलंय डिक्लेअर केलंय. जसं की राज्य मासा म्हणून आपल्या इथे डिक्लेअर केलं होतं. कुठला? राज्य मासा म्हणून डिक्लेअर केलं होतं माहितीये तुम्हाला? पापलेट. कुठला? सिल्वर पापलेट. ओके, काय डिक्लेअर केलं होतं? राज्य मासा. राज्य पदार्थ, राष्ट्रीय जिलेबी. राज्य पदार्थ कुठला? खिचडी. लक्षात घ्या. कुठला? डाळ भात. आपल्या इथे सर्वात जास्त होतं ना. ओके, तर हा राज्य पदार्थ आपल्या इथे काय केलं डिक्लेअर केलं. म्हणजे अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या इथे काय केल्या जातात, मेन्शन केल्या जातात किंवा डिक्लेअर केल्या जातात. तर ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं असतं, लक्षात ठेवायचं असतं की कशा पद्धतीने. ओके, आता आपल्या इथे मराठी भाषेला सुद्धा आपल्या इथं अभिजात मराठी भाषेचा काय केलेला दर्जा दिलेला आहे. बरोबर आहे. आणि साधारणतः भाषेला दर्जा देण्यासाठी ही भाषा 1000 ते 1500 वर्ष असायला पाहिजे, जुनी असायला पाहिजे. म्हणजे तो पण एक आपल्या इथे नवीन आपल्याला एक दिसतं की आपल्याला काय दिलंय मराठी भाषेला. म्हणजे अशा जर भाषा बघितल्या सध्या किती आपल्या भारतामध्ये संविधानामध्ये असणाऱ्या किती आहे? 22. ओके, पण अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्या भाषा जर बघितल्या किती आहे? 11. बरोबर आहे. याच्या आधी किती होत्या? 6 होत्या. आणि आता किती भाषेला दिल्या? 5 भाषेला. लक्षात. ते सुद्धा म्हणजे का ठिकाणी आपल्याला आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड आहे म्हणून आता ठिकाणी काय करतो लक्षात ठेवतो. राजन पेफारे या संदर्भात समिती होती कशाला? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी. आता कसं अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला हे सगळ्यांना माहिती आहे, पण समिती कुठली हे विचारतं आपल्याला. बरोबर. तर हे जे आपल्याला ठिकाणी काय लक्षात घ्या. त्याच्या आधी लक्ष जर बघितलं आपण तर आपल्या ते राज्यगीत हे आपल्याला डिक्लेअर केलं. कुठलं? जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. ओके, मग ही जे होतं ना ती सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला काय करायचे लक्षात घ्यायचे आहेत. ओके, पण ती इथपर्यंत. ओके, अजून काय सांगू शकता तुम्ही महाराष्ट्राबद्दल? 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला. ओके, अजून आराध्य दैवत कोण आहे? आराध्य दैवत विठ्ठल. बरोबर आहे. आणि कुलदैवत कोण आहे? ठीक आहे, जेजुरीचा खंडोबा. मग हे जे आपल्या महाराष्ट्राचं आपल्याला एक देवस्थान, पवित्र देवस्थान या ठिकाणी आपल्याला काय होतं दिसून येतं. आणि स्वराज्य संस्थेची स्थापना करणारे महत्वाचे कोण आपल्या इथे? छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात. तर या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्राबद्दल आपण काय करतो लक्षात ठेवत नाही, म्हणून तुम्हाला आधी मी बेसिक कव्हर करायला सांगितलं. आधीच्या लेक्चरला जे काही बेसिक गोष्टी आपण काय केल्या ठिकाणी कव्हर केल्या की जेणेकरून पुढे काय बघायचं ते आपल्या ठिकाणी लक्षात घेतोय. ओके, आणखी काय असं काहीच नाही एक्झाम ओरिएंटेड तुम्ही सगळे बोलले पाहिजेत असं काही नाहीये. तुम्हाला जे माहिती आहे महाराष्ट्राबद्दल ती तुम्ही या ठिकाणी काय करू शकता सांगू शकता की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की बाबा महाराष्ट्राबद्दल तुम्हाला मला पण लक्षात येईल की तुम्हाला काय काय माहिती म्हणजे काय माहिती आहे मला काय तुम्हाला द्यायचंय हे काही या ठिकाणी लक्षात येईल. ओके, चला बघू अजून महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. ओके, किती महाराष्ट्राचं क्षेत्रफळ? 3,07,713 एवढं काय आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. ओके, अजून महाराष्ट्राचे पहिली सीएम कोण होते आपल्या इथं? यशवंतराव चव्हाण. हे कोण होते आपल्या इथे पहिले सीएम. ओके, अजून 6 कुठे विभाग आहे? प्रशासकीय. 6 कुठे विभाग आहे? प्रशासकीय. आणि 5 विभाग जे आहे ते तुमचे कुठले? प्रादेशिक विभाग. कुठले विभाग? प्रादेशिक. प्रादेशिक किती आहे? 5. आणि प्रशासकीय किती आहे तुमचे? 6. या ठिकाणी तुम्हाला दिसतात. ओके, अजून ओके, सर्वात उंच शिखर म्हणजे भारताचं जसं एव्हरेस्ट शिखर आहे तसं महाराष्ट्राचं कुठला? कळसुबाई. कळसुबाईला महाराष्ट्राचं काय बोलतात? एव्हरेस्ट म्हणून त्या ठिकाणी ओळखल्या जातं. ओके, अजून 7 बेटांचं शहर आहे आपल्या महाराष्ट्रात ते म्हणजे कुठलं? मुंबई. मुंबई हे आपल्या इथे काय 7 बेटांचं शहर. ओके, अजून
ओके, पुणे जिल्ह्याला या ठिकाणी काही ओळखलं जातं आपल्या इथं शिक्षणाचं महानगर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातंय. ओके, अजून महाराष्ट्रात 355 तालुके. ओके, तसे आपण कन्सिडर करतो या ठिकाणी किती 358, कारण 3 तालुके आपल्या इथे काय केलं नव्याने प्रशासनासाठी ऍड केलेले म्हणजे किती 358 तालुके एकूण विचारलं तर 358, पण कोकण सोडून जर विचारलं आपल्याला ओके तर किती येतात 355 एवढे तालुके या ठिकाणी आपल्याला दिसतात. ओके, अजून ओके संतांची भूमी म्हणजे संतांची आणि वीरांची सुद्धा भूमी म्हणून ओळखलं जातं. कुणाला? महाराष्ट्राला, कारण आपल्याला संतांचं या ठिकाणी बरेचसं योगदान आपल्या महाराष्ट्राला काय झालेलं लाभलेलं आहे. वारकरी संप्रदाय जर बघितलं फक्त कुठे महाराष्ट्रातच आपल्याला ठिकाणी काय होतं दिसून येतो. आता बघा वारी निघायला आपल्या आषाढीपर्यंत साधारणतः प्रत्येक वारा कुठे जाऊन पोहोचला आपल्या इथे पंढरपूरला. ओके, तर या पद्धतीत जर बघितलं तर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव असे जर बघितले असे बरेचसे तुकाराम. येस, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून देशाचं नेतृत्व करणाऱ्या देशासाठी राष्ट्रपती बनलेल्या पहिल्या महिला कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. लक्षात. आणि आता सध्या दुसऱ्या महिला आपल्या इथं सध्या कार्यरत आहे आपण बघतो. ओके, आणि त्या पहिल्या आदिवासी लक्षात घ्या, पहिल्या आदिवासी काय आपल्याला शेड्यूल ट्राईब मधून येणाऱ्या पहिल्या आदिवासी काय आपल्याला राष्ट्रपती ओडिसा मधील तर आपल्याला महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत. ओके, म्हणजे सुद्धा एक आपल्यासाठी काय भाग्य आहे. आणि आता रिसेंटली आपल्या महाराष्ट्राचे चीफ जस्टिस बनलेले सुप्रीम कोर्टाचे दिशण गई. लक्षात. ही सुद्धा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नोव्हेंबरपर्यंत त्यांचा काय आपल्या इथे कार्यकाल आहे. ओके, तर मग ही जे आपल्याला अशुरत्न जे आहे ते कुठे आपल्या इथे महाराष्ट्राला लाभलेलं आहे. तरी ही आपल्यासाठी एक काय आपल्या इथं अभिमानाची गोष्ट आपल्याला ठिकाणी काय होतं दिसतंय. ओके, आणखी ओके महाराष्ट्राला किती राज्याच्या सीमा लागल्या आपल्या इथं 6 राज्याची सीमा आणि एक दिसतं आपल्याला केंद्रशासित प्रदेश. ओके, म्हणजे असं जर बघितलं आपल्या बाउंड्रीला महाराष्ट्राची जी बाउंड्री आहे ना त्या बाउंड्रीला साधारणतः किती राज्य 6 आणि एक काय दिसतं आपल्याला केंद्रशासित प्रदेश. म्हणजे टोटल 7 बाउंड्री या ठिकाणी आपल्याला काय झालेली लागलेली आहोत. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कोणाबद्दल दिसतात? महाराष्ट्राबद्दल दिसतात. आणि काय बेसिक गोष्टी ते आपल्या ठिकाणी बघू. ओके, छत्रपती सर्वात मोठा जिल्हा कुठला आपल्या इथे? नगर. 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा आपल्या इथे. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या दोघांच्या सहकार्याने मुलींसाठी पहिली शाळा जर बघितलं आपण तर पुणे या ठिकाणी बरोबर आपल्या इथे उभारलेली आहे. ओके, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्राच्या ठिकाणी दिसतात. म्हणजे महाराष्ट्र असं आहे की आपल्याला द्विसभागृह राज्य आहे. लोकसभा विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे. ओके, कारण बऱ्याच राज्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं आपण तर द्विगी सभागृह नाहीये. म्हणजे 6 राज्यामध्येच भारतामध्ये फक्त काय आपल्या इथे द्विगृह सभागृह नाही तर प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला काय दिसतं विधानसभाच दिसतो. विधान परिषद नाहीये. म्हणजे विधान परिषदेची गरजच भासते आहे. समजा आता गोवा सारख्या राज्यामध्ये जर बघितलं विधानसभेची संख्या 30 आहे तर तुम्ही विधान परिषद कुठे स्थापन करा. त्या विधानसभेमध्ये निवडून येणारे खासदारच 30 आहे आणि त्याच्यावर 12 लोकांचं तुम्हाला काय बनवायचंय? मंत्रिमंडळ. कळलं की नाही? मग या ठिकाणी विधान परिषदेची गरज आहे का? नाहीये. ओके, मग या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे. ओके, डन. अजून कोणाला सांगायचंय काही? अहिल्याबाई होळकर, धाराशिव आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर. म्हणजे असे नाव चेंज झाले. आता उल्लेख करताना ऑफिशियल नाव झाले. आपण उल्लेख करताना औरंगाबाद बोलणार, उस्मानाबाद बोलणार नाही. त्यांचं जे नाव नवीन या ठिकाणी दिलं ते नावच आपल्या ठिकाणी काय करायचंय उल्लेख करायचंय. ओके, ते तुम्हाला लक्षात घ्यायचंय की कशा पद्धतीने. ओके, हरियाल राज्य पक्षी काय आपला? हरियाल आहे. राज्य प्राणी शेकरू. बरोबर आहे. लावणी महाराष्ट्राची महत्वाचं. ओके, राज्यपाल कुठलं आहे? आंबा. ओके, हा. ओके, म्हणजे आपलं काय दिसतं ठिकाणी राज्यपाल काय आपलं? तामण. ओके, म्हणजे यानुसार तुम्ही लक्षात मग सिंबल करायला लावले. तुम्हाला काय करायला लावलं? सिंबल. प्रत्येक सिंबल जसं की भारताचं या ठिकाणी सत्यमेव जयते हे काय आपलं? ओके, राजमुद्रा आपली त्याच्यावर काय दिसतं आपल्याला? सिंह. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर जे काही मेन गोष्ट जसं की आपल्याला रुपये रुपयाचं पण सिंबल आपले ते काय झालं चेंज झालं. बरोबर आहे. मग ते पण त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं मेन्शन करू. डन. जाऊया पुढे. समज इथपर्यंत मी सगळ्या बेसिक गोष्टी महाराष्ट्राबद्दल काय आहे कशा पद्धतीने दिली आहे ते आपण या ठिकाणी काय करतो बघतोय. आणि त्याच्यानुसार महाराष्ट्र पार्श्वभूमी या ठिकाणी आपण काय करूया बघूया की महाराष्ट्र पार्श्वभूमी कशा पद्धतीने आपल्याला दिलेली आहे. ओके, आता सुरुवातीला कसं आहे की महाराष्ट्र पार्श्वभूमी या ठिकाणी बघत असताना काही बेसिक गोष्टी असतात त्या आपल्या ठिकाणी बघायच्या असतात. ओके, आता सुरुवातीचा जो विचार केला आपण तर आपला भारताच्या नकाशामध्ये किंवा जगाच्या नकाशामध्ये महाराष्ट्र कुठला आणि कसा आला हे आपल्या ठिकाणी काय पाहिजे माहिती पाहिजे की बाबा आपला उल्लेख नव्हता. म्हणजे फार प्राचीन तुम्ही इसवी सन पूर्व 50 दशलक्ष वर्षापूर्वी केला तर मानवाचाच विकास नव्हता.
ओके, मी त्या ठिकाणी प्राचीन इतिहासाचा विचार केला आपण तर प्राचीन इतिहासामध्ये मानव कसं होतं, मानवाचं लाईफ कसं होतं, जंगलात राहणे, गुफेत राहणे, बरोबर आहे, कच्चे मांस कंदमुळे काय करणे, झाडाची साले पाले अंगाला काय करणे, गुंडाळणे, काय म्हणून, वस्त्र म्हणून. ओके, म्हणजे ही जर बघितलं तर ही परिस्थिती कुठे होती आपल्या इथं, प्राचीन कालखंडामध्ये होती. ओके, आणि तिथे जर बघितलं तर प्राचीन मध्ये जर बघितलं आपण तर अश्मयुग, अश्मयुगामध्ये आपले दगडाचा वापर करायचे, दगडाला 10,000 हत्यारे लावून काय करायची, शिकार करणे, पोट भरणे, एवढी स्थिती काय होते आपल्या इथे काम होते. नंतर मध्यश्मयुग, कुठलं युग आलं, मध्यश्मयुग. मध्यश्मयुगापासून हत्यारांची जी काही आपल्या इथे ही होती, जी हत्यार होती त्या हत्यार आणखी वेगळ्या पद्धतीने त्यांनी काय केले, नवीन आणले की बाबा असं केलं तर या पद्धतीने होऊ शकतं. ओके, आणि नंतर आलं आपल्या इथे कुठलं, नवाश्मयुग. कुठलं युग आलं, नवाश्मयुग. अशी तशी 3 युग आले आणि नवाश्मयुग युगामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणात काय झाला, विकास झाला. म्हणजे त्या ठिकाणी अग्नीचा शोध लागला आपल्या इथे, झाडाला झाड घर्षण झालं आणि अग्नीचा काय झाला आपल्या इथे शोध लागला, चाकाचा शोध लागला, व्यापार सुरू झाला. ओके, त्याच्यानंतर आपल्या इथे जो काही मानव होता त्या मानवाला अग्नीचा शोध लागल्यानंतर काय झालं की जंगल जळालं, बरोबर, आणि जंगल जळाल्यानंतर प्राणी पण मरण पावले. ओके, मग प्राणी मरण पावल्यानंतर त्यांना शिकार करायची गरज नव्हती कारण मेलेले प्राणी त्यांना त्या ठिकाणी डायरेक्ट भाजून नाही आलं. मग भाजलेलं अन्न चांगले लागतं असं त्यांना कळायला लागलं. कोणाला, कारण पहिले काय करायचे, कच्चे मांस खायचे, नंतर काय त्यांना मिळालं भाजलं. पण त्यांना असं वाटलं की जर आपल्याला कच्चं मांस शिजवायचं असेल तर मातीच्या भांड्याचा शोध आला, कारण इथे आपल्या इथे माती, आणि आता आपण एक नव्यानं म्हणून घरात मातीची भांडी आणतो, पण ऍक्च्युली बघायला गेलं तर ती तेव्हापासूनच आपली इथं अस्तित्वात होती, काय, मातीची भांडी. लक्षात. मग अशा पद्धतीने हे त्यांना जीवनशैलीसाठी ज्या ज्या गोष्टी लागत होत्या तस तसं त्याचा ब्रेन काय होत गेला, डेव्हलप होत गेला आणि त्या गोष्टी आपल्या इथं येत गेल्या, बरोबर आहे. नंतर जर बघितलं हा कालखंड संपल्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या इथं बऱ्याचशा गोष्टी आलेल्या होत्या. म्हणजे कुठल्या कुठल्या आल्या होत्या, आपल्याला जैन धर्म, बौद्ध धर्म, बरोबर आहे. त्याच्या आधी जर बघितलं, थोडा विचार केला आपण तर आपल्या इथं हडप्पा संस्कृती, कुणी संस्कृती आली होती, हडप्पा. ओके, हडप्पा संस्कृतीमध्ये जर बघितलं दयाराम सानी आणि राखलदास बॅनर्जी यांनी जर बघितलं तर 1921 मध्ये आपल्या इथं हडप्पा संस्कृतीचा काय केला तर आपल्या इथं शोध लावलेला होता. ओके, सर्वात नागरीकरण झालेली काय होती आपल्या इथे संस्कृती. त्याच्यानंतर होतं आपल्या इथे ताम्रपॅशन संस्कृती, कुणी संस्कृती, ताम्रपॅशन, तांब्याचा आणि दगडाचा ठिकाण दोन्हींचा वापर केला जात होता, त्याला काय बोलतात, ताम्रपॅशन संस्कृती. नंतर आली वैदिक संस्कृती, कुठली संस्कृती, वैदिक. वैदिक संस्कृतीमध्ये जर बघितलं तर फार महत्वाची संस्कृती होती. ओके, त्याच्यामध्ये 4 काय आला आपल्या इथं, वेद आले, बरोबर आहे. तर भारताचा आणि संगीताचा पार असणारा जो वेद होता तो कुठला होता आपल्या इथं, सामवेद. प्रश्न एक्झामला विचारलाय, लक्षात घ्या, कुठला वेद होता, सामवेद. ओके, त्याच्यानंतर 4 आपल्या इथं काय आलं, वर्ण आले, तेव्हाच आले काय वर्ण आले आपल्याला, 4 वर्ण आले, 4 आश्रम व्यवस्था आल्या, बरोबर आहे. तिथूनच मला आपल्या इथे लिखाण कार्य जे आहे ते लिखाण कार्य झालं आपल्या इथं सुरू झालं. महाभारत, रामायण हे जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, दिसून येतो. मग वाल्मिकीनी काढलेलं आपल्या इथं रामायण, बरोबर आहे. तर ही जर या सगळ्या गोष्टीचा आपण काय केलं त्या ठिकाणी उल्लेख केलाय. त्याच्यातून मनुस्मृती हा ग्रंथ सुद्धा त्यावेळेस आपल्याला काय त्या ठिकाणी दिसतोय. त्याच्यानंतर पुराण आले होते आपल्या इथे, किती पुराण होते, 18 पुराण होते, किती होते, 18, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर महाजनपदे आली. ओके, महाजनपदे ही काय कन्सेप्ट होती माहिती आहे तुम्हाला, महाजनपद माहिती आहे तुम्हाला, किती महाजनपद होती, 16 होती, माहिती आहे तुम्हाला, कुठली होती, 16. ओके, काय सांगताल तुम्हाला 16 महाजनपदे या ठिकाणी, काय सांगाल मला, 16 महाजनपदे काय सांगाल, काय कन्सेप्ट होती. येस, ओके, अनेक जनपद म्हणून काय तर एक महाजन. मी जसं की आता आपण बघतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा जो आहे अनेक तालुके मिळून बनतो आणि अनेक तालुके मिळून त्या ठिकाणी काय बनतो, जिल्हा. अनेक जिल्हा मिळून काय म्हणतो, अनेक राज्य मिळून, अनेक देश मिळून, बरोबर की नाही. ओके, मग अशा पद्धतीने जर बघितलं तर ही कन्सेप्ट स्टेटची होती, कुठली, महाजनपदी, काय होती, स्टेटची कन्सेप्ट होती. आणि त्यामध्ये एक महाजनपदी होती म्हणजे कुठलं, मगध. कुठलं साम्राज्य होतं, मगध, माहिती तुम्हाला. ओके, आणि मगध साम्राज्याचा त्या ठिकाणी राजा होता आपल्या इथं कुठला, कुठला होता, शिशुनाग, कुठला होता, शिशुनाग. ओके, मग अशा पद्धतीचे साम्राज्य खूप प्रगत सुरू होतं आपल्या इथे. ओके, आणि त्या साम्राज्यामध्ये नंतर हळूहळू जर बघितलं अंगद घराणे आलं, कुठलं घराणे, बरोबर आहे. आणि अंगद घराण्यावर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, आक्रमण केलं, कोणी, मौर्य घराण्याने, कुठल्या घराणे, मौर्य. आणि मौर्य घराण्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण आपल्या इथे जे काही होती चाणक्य नीती खेळली गेली होती, कुठली नीती, चाणक्य. ओके, हे सेनापती होते कुठल्या घराण्याचे, अंगद घराण्याचे. आणि त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना सांगितलं की तुम्ही इथे काय करा, आक्रमण करा. ओके, आणि तिथे मग अंगद घराणे सुद्धा साम्राज्य काय झालं, नष्ट झालं. आणि नंतर आपल्या इथं कुठलं साम्राज्य अस्तित्वात आलं,
मौर्य साम्राज्य. ओके. आणि मौर्य साम्राज्य जर बघितलं आपण तर मौर्य साम्राज्याचं साधारणतः आपण इथे 400 पेक्षा जास्त कालखंड त्यांनी काय केलं, भारतात राज्य केलं. पण ते कुठेपर्यंत पसरले नव्हते आपल्या इथे, सेव्हन सिस्टरचा भाग आणि दक्षिण भाग कुठला, भारताचा ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, आपल्या इथे आक्रमण केलं होतं. ओके. आणि या साम्राज्याचा शेवटचा राजा होता आपल्या इथे, तो म्हणजे कोण, अशोक सम्राट. ओके. आणि अशोक सोबत त्यांच्या कालखंडामध्ये एकच लढाई लढलं, त्यांचे कुठलं, कलिंग युद्ध. रक्तपात घातपात त्यांना त्या ठिकाणी मान्य नव्हता. ओके. त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी बौद्ध धर्माचा खूप मोठ्या प्रमाणात काय केलं होतं, आपल्या इथं प्रचार केला होता. श्रीलंकेला सुद्धा त्यांचे नरेंद्र आणि संघमित्र अशा मुलांना काय केलं होतं, त्यांनी प्रचारासाठी आपल्या इथे पाठवलेलं होतं. ओके. आणि मग काय झालं की लढाई लढत नव्हते, लढाई लढलं नाही तर आपल्याला दुसऱ्या राज्याकडून काही मिळणार नाही. आपण लढाई लढलो, जिंकलो तर आपल्याला काय मिळायचं, पैसा मिळायचा, तो साम्राज्य सुद्धा आपल्याला काय व्हायचं, मिळायचं. आपल्या साम्राज्याचं काय व्हायचं, विस्तार व्हायचा. ओके. पण ते करत नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या साम्राज्याला मौर्य साम्राज्य कलाटणी मिळाली. काय होतं की राज्य कारभार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता, कारण अशोक सम्राट हे काय होते, दानशूर होते. खूप मोठ्या प्रमाणात काय केलं होतं, त्यांनी दान केलं होतं. आणि असं करत करत त्या ठिकाणी आपल्या इथं मौर्य साम्राज्य काय झालं, समाप्त झालं. त्याचं कारभार काय झालं, त्या ठिकाणी समाप्त झाला. ओके. मग याच वेळेस काय केलं की आपल्या इथं बरेचसे घराणे आले, परकी घराणे आले, कुशाण घराणे आलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर इंडोसायटिस घराणे आले, बरोबर आहे. मग यांनी आपल्या इथे आक्रमण केलं. मग अंतर्गत काही घराणे होते आपल्या इथे, ते अंतर्गत घराणे या ठिकाणी आपल्या इथे आले. ते म्हणजे कुठले होते, चालुक्य घराणे होतं, बरोबर आहे. तर चोल, पांडव, चोर, वाकाटक घराणे, बरोबर आहे. त्याच्यात सातवाहन घराणे, कुठलं घराणं, ओके. आणि सातवाहन घराणे हे जर बघितलं, त्या सातवाहन घराण्याचा राजा होता आपल्या इथं कुठला राजा, सिमुक राजा. कुठला राजा होता, सिमुक. आणि जगाच्या नकाशामध्ये पहिल्यांदा सातवाहन घराण्यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख करण्यात आला होता, लक्षात घे. कुठल्या घराण्यामध्ये, सातवाहन घराण्यामध्ये जगाच्या नकाशामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्राचा काय करण्यात आला होता, आपल्या इथे उल्लेख करण्यात आलेला होता. ओके. मग हे काय करायचे की जसं एक साम्राज्य यांनी काय केलं, आक्रमण केलं, ते जिंकले की ते त्यांना मिळायचं. ओके. मग असं असं करून त्या ठिकाणी काय करायचे, ते साम्राज्य विस्तार करायचे. ओके. मग अशी घराणे या ठिकाणी आपल्या इथे अंतर्गत घराण्यांनी सुद्धा आपल्या भारताचा जेवढा काही भाग होता तो स्वतःच्या अंदरमध्ये त्या ठिकाणी काय केला, ठेवण्याचा त्या ठिकाणी काय केला होता, प्रयत्न केलेला होता. ओके. नंतर काय झालं की याच कालखंडामध्ये आपल्या 12व्या-13व्या शतकामध्ये आपला तो आपण आलो. 12व्या शतकामध्ये जर बघितलं, दिल्ली सल्तनत आपल्या भारतामध्ये आलो होतो. काय आलं होतं आपल्या इथे, दिल्ली सल्तनत. ओके. सर्वप्रथम जर बघितलं आपण तर मोहम्मद घोरी, कोण आलं होतं आपल्या इथे, मोहम्मद घोरी. मोहम्मद घोरीने आपल्या इथे भारतामध्ये 17 स्वाऱ्या केल्या. किती स्वाऱ्या केलं, 17 स्वाऱ्या करून सुद्धा त्यांनी जेवढं लुटलं नाही तेवढं आपल्याला कोणी लुटलं, ब्रिटिशांनी. ते किती स्वाऱ्या केल्या, ते मोहम्मद घोरींनी 17. आता या सेनापती होतं आपल्या इथं कोण, कुतुबुद्दीन ऐबक, लक्षात. आणि कुतुबुद्दीन ऐबकने दिल्ली सल्तनतची आपल्या भारतामध्ये काय केली, स्थापना केली. आणि त्या ठिकाणी पहिलं घराणं आलं होतं आपल्या इथं कुठलं, गुलाम घराणं. कुठलं घराणं, गुलाम घराणं, तुगलक घराणं, बरोबर आहे. त्याच्यानंतर सय्यद घराणं. ओके. त्याच्यानंतर शेवटचं घराणं होतं आपलं म्हणजे कुठलं, खिलजी घराणं. कुठलं घराणं होतं, खिलजी. ओके. आणि खिलजी घराण्याचा शेवटचा राजा होता तो कुठला होता आपल्या इथे, जलालुद्दीन खिलजी. ओके. आणि त्या खिलजी घराण्यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्या इथे 1526 मध्ये बाबर आणि खिलजी याच्यामध्ये काय झाली होती, पानिपतची पहिली लढाई झाली होती. आणि पानिपतची पहिली लढाई झाल्यानंतर या ठिकाणी खिलजीचा काय झाला, त्या ठिकाणी पराभव. आणि पराभव झाल्यानंतर विजयी कोण झाला आपल्या इथे, बाबर. आणि बाबरनं आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर मुघल साम्राज्याचा काय केला, विस्तार केला. कुठला विस्तार केला, मुघल साम्राज्य. ओके. मग मुघल साम्राज्यामध्ये जर बघितलं तर साधारणतः असे 15 ते 16 आपल्या इथे काय होतं, मुघल सम्राट होते. किती, मुघल सम्राट. ओके. मग 15 ते 16 मुघल सम्राट मध्ये जर बघितलं 7 ते 8 असे मुघल सम्राट होते की त्यांना ग्रेटर मुघल बोलतात, आणि बाकीचे त्यांना काय तर लेटर मुघल बोलतात. ओके. मग ग्रेटर मुघल मध्ये जर बघितलं बाबर, बाबर नंतर कोण आला, हुमायून. त्याच्यानंतर कोण आला, शहाजहान, अकबर, बरोबर आहे. अकबर, शहाजहान, बरोबर आहे. जहांगीर, शाहजहां आणि कोण, औरंगजेब. ओके. मग अशा पद्धतीने जर बघितलं तर औरंगजेब आपल्या महाराष्ट्रासाठी महत्वाचा व्यक्ती कोण, औरंगजेब. तर म्हणजे तेव्हाच आपल्या इथे कोण आला तर मराठा साम्राज्य. महाराष्ट्रामध्ये कुठलं होतं आपल्या इथे, मराठा साम्राज्य. ओके. मराठा साम्राज्याचे पहिले राजे या ठिकाणी होते शहाजी राजे. कोण होते, शहाजी राजे भोसले, लक्षात. नंतर कोण आले आपल्या इथं, छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यानंतर कोण आले, संभाजी महाराज, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण, राजाराम. कोण आले, राजाराम. राजाराम नंतर कोण, ताराबाई. ताराबाईचा कालखंड होता ना. ओके. आणि नंतर कोण आले, शाहू, बरोबर आहे. पण शाहू आल्यानंतर तो शाहू वयाने काय होतं आपल्या इथे, लहान होते. मग त्या ठिकाणी बारबाई कारस्थान काय होतं आपल्या इथे, बारबाई कारस्थान. आणि साधारणतः जर बघितलं तर राज्य कारभार कोणाच्या अंडरमध्ये आला होता आपल्या इथे, पेशवे. कुठले, नानासाहेब पेशवे.
मग बाळाजी विश्वनाथ बरोबर आहे, त्याच्यानंतर सवाई माधवराव. ते जर बघितलं असे साधारणतः 7 ते 8 पेशवे होते. किती? ओके. आणि शेवटचं पेशवा जर बघितलं आपण त्या ठिकाणी कोण होता? बाजीराव दुसरा. ऐशोआरामात जीवन जगणारा होता आपल्या इथे बाजीराव मस्तानी, तुम्ही बघितलंच असेल बरोबर आहे. ते ऐशोआरामात जीवन जगणारा हा कोण होता? बाजीराव दुसरा बरोबर आहे. पहिला नाही, दुसरा, बाजीराव दुसरा. आणि बाजीराव दुसरा हा ब्रिटिशांना शरण गेला बरोबर आहे. हा ब्रिटिशांना शरण गेल्यानंतरच त्या ठिकाणी 1818 मध्ये मराठा साम्राज्य आपल्या इथे काय आलं? संपुष्टात आलं. कधी? 1818 मध्ये. ओके. आणि तिथे जे बघितलं तर मुघलांनी आपल्या याच्यावर काय केली होती? कमान जी आहे ती कमान त्या ठिकाणी ठेवलेली होती. ओके. त्याच कालखंडामध्ये जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये परकी लोक जे आले होते ते परकी लोक कोण होते? तर आपल्या इथे जर बघितलं 1498 ला आपल्या इथे पोर्तुगीज खल्लाशी आला तर पहिला कोण? वास्को दी गामा. ओके. आणि वास्को दी गामा आल्यानंतर कालिकत बंदरामध्ये काय केलं होतं? आपल्या इथे आगमन केलं होतं. जामोरिन राज्याने त्याचं काय केलं होतं? स्वागत केलं होतं. ते सर्वप्रथम येणारे कोण? पोर्तुगीज. सर्वात शेवटी जाणारे सुद्धा कोण? पोर्तुगीज. ओके. आले कधी? 1498 ला आणि गेले कधी? 1661 ला. सॉरी, 1961 ला. कधी गेले? 1961 ला. त्यांनी 1510 मध्ये गोवा काबीज केला आणि 1961 ला गोवा मुक्त केला त्यांनी. गोवा हे प्रदेश. ओके, लक्षात घ्या. कोणी? पोर्तुगीज आहे. मग फ्रेंच आले, मग डच आले, इंग्रज आले बरोबर आहे. असे हळूहळू या ठिकाणी आपल्या इथे एक एक व्यक्ती आले आणि आपले साम्राज्य विस्तार काय गेले? वखार स्थापन करत गेले. बिझनेस त्यांनी काय केला? आपल्या इथं स्टार्ट केला आणि त्यांना वाटलं की इथे आपल्याला रॉ मटेरियल खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. कुठे? मग आपल्या इथल्या जनतेवर सक्ती करू लागले की तुम्ही हेच उत्पादन घ्या बरोबर आहे. त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी त्यांची काय होती? आपल्या याच्यावर सक्ती होती. ओके. त्याच्यानंतर महत्वाचं आपले इथे ब्रिटिश हे काही फारसे एवढे काय साम्राज्य विस्तार करणारे निघाले नाही. बाकीचे कोण? पोर्तुगीज, फ्रेंच, डच बरोबर आहे. पण सगळ्यात जास्त साम्राज्य विस्तार करणारे निघाले कोण? आपल्या इथे ब्रिटिश. ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने आपल्या इथे बघितलं पहिलं त्यांचा पाय घातला जातो म्हणजे कुठली? प्लासीची लढाई. कधी झाली? ते आपल्या इथं 1757 मध्ये झालेली पहिली प्लासीची लढाई. आणि प्लासीच्या लढाईने आपल्या इथं काय केलं की लढाई जिंकली हे बरोबर आहे. कोण होतं आपल्या इथं प्लासीच्या लढाईमध्ये? ब्रिटिशांनी सुजाउद्दौला बरोबर आहे. याच्यामध्ये काय झाली? ते आपल्या इथे लढाई झाली होती. पण याचा जो सेनापती होता त्याने सैन्यच पाठवलं नाही. तो ब्रिटिशांना काय केला? शरण गेला. त्याच्यामुळे जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी काय झालं? आपल्या इथे ही लढाई हारली. कुठली लढाई? पानिपतची. आणि पानिपतची लढाई हरल्यामुळे यांनी आपल्या ब्रिटिशांचा पाया जो तो इथे रोवला गेला. त्याच्या 1764 मध्ये आपलं झालं बक्सर. कुठं झालं? बक्सर युद्ध. ओके. आणि बक्सर युद्ध सुद्धा या ठिकाणी जर बघितलं आपण तर जो काही व्यक्ती आपल्या इथे हारला होता तो नॉर्थ मधला नवाब होता आपल्या इथे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये आपल्या इथे काय झाली होती? प्लासीची लढाई झाली होती. ओके. आणि प्लासीची लढाई सुद्धा आपण हरलो. कोण? भारत. बंगाल प्रांतामध्ये सरीकर दोन्ही भाग जर बघितला आपण तर तिथे सर्वप्रथम त्यांनी काय केली होती? आपल्या इथे एंटर केलं होतं. ओके. मग तिथून जर बघितलं आपण तर 1764 दरम्यान त्यांनी हा जो पाया होता तो काय केला? त्यांनी मजबूत केला. आणि त्यावेळेस जर बघितलं रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा काय होता? पहिला गव्हर्नर. कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. अतिशय भ्रष्टाचारी असणारा हा गव्हर्नर होता. याची भारतातच नव्हे तर ब्रिटिश पार्लमेंट सुद्धा याची चौकशी केली होती. त्याने किती भ्रष्टाचार केला. शेवटी आत्महत्या करून मेलेला. कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. हा लक्षात. तर अशा पद्धतीने हा जर बघितलं हा काय होता? आपल्या इथे बंगालचा पहिला गव्हर्नर. हा लक्षात घ्या. पहिला काय होता? आपल्या इथे गव्हर्नर. 2 टप्प्यामध्ये हा व्यक्ती आपल्या इथे बंगालच्या याच्यावर काय केला होता? त्या ठिकाणी पदावर बसलेला होता. कुठल्या? गव्हर्नर पदावर.